आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. साहेब साहेब सही पाहिजे. दाता तू बाहेर निघालेस? आम्ही घर सोडून चाललोय कायमचं. शुक्रमंगळ मायला म्हणजे आज शुक्र माणसाच्या रूपात मला पैशाची मदत करायला येणार. पण नेमका कोणाच्या रूपात येणार आहे मला मदत करायला? या ना या या. शुक्राच्या जागी योशनी कसा काय आला? नशीब फिरलं बाई माझं. राम राम दाबाई बापू, राम राम. आय 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 फार मानपाट एक झाली. हा बसा बसा, आपलंच घर समजा. पंखा गरम होते. एक मिनिट लिवायचंय. ओके का? थोडा असा घर भारी गारगार वाटते. बाबू गारगार वाटते. काय मग सासर बुवा, कसं काय चाललंय? आहे समजा ठीक आहे. तुमचं बरं आलं विचारलं. आमचं नाही ना ठीक. विचारा का? का? कारण तुम्ही माझ्या पुरीच्या डोनेशन साठी पैसे देणार होता की? खोटं बोलू नका. नाही हा देणार आहे की. देणार होता हा? गंमत काय झाली सासरे बुवा, पुरीची पार 6 महिने होऊन रिझल्ट लागायची वेळ आली, पण तुम्ही अजून 1 रुपया द्याय ना हो. नाही या सिच्युएशन मध्ये मी करायचं तरी काही? भावानी मंडपात जाऊन बोंब ठोकू की पंचगंगेत जलसमाधी घेऊ? सासूबाई वॉटर विसरले, आता आणते. हा आल्यापासून पाणी बी विचारलं नाही. आणते. जावय बापू, एवढं करायची गरजच नाही. तुमचं डोनेशनचं पैसे तुम्हाला मिळणार. माझ्या डोनेशनचे मी जातोय शाळेत दप्तर लावून. नाही तसं नव्हं, म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या लेखीचं डोनेशनचं पैसे तुम्हाला मिळणार. अहो, आपल्या शब्दावर विश्वास ठेवा की. मी आता हो, तुमचा शब्द म्हणजे पाण्यावरची रेख झालीये. ढिगभर हुंडा देतो म्हणून आपलं लगीन लावलं. त्याचं पुढं काय झालं? तुमचा हुंडा म्हणजे ना सरकारची योजना झालीये. कधी येते वाटत पाहतोय मी. ठरलं ते दिलंय का सासूबाई? खोटा बोलत असं ना तर थोबाडा ना माझं. जाऊ दे हो. आमच्या आई अण्णांशी या विषयावर बोलून काय फायदा आहे काय? नुसता टाइम वेस्ट आहे. नाही ते घे. अगं हे शोभे, जरा गप बसती का? जावय बापू, तुम्ही आलासाच हायसा तर जेवण करते. जेवणच जावा की. काय खाणार तुम्ही? गुलाबजाम खाणार का श्रीखंड खाणार? शोभे अगं प्रश्न आहे का? अगं गोड आवडते म्हणून तर तुझ्याशी लगीन केलंय. दोन्ही बी येऊ दे. मी काय म्हणतो जावय बापू, आपण सर्वसामान्य माणसं आहे. रोज रोज श्रीखंड गुलाबजाम कोंबड परवडतंय भाई. नाही म्हणजे शोभे, मला असं म्हणायचं होतं का रोज रोज ग्वाड खाणं गरम खाणं तब्येतीला चांगलं नव्हे ना. शोभा त्यापेक्षा आमची कारभारणी वाटाण्याची उसळ आहे ना एकदम झाक करती. ती खाऊन बघा. सासरे बुवा जावई झाला आडवा, आता तरी बजेट वाढवा.
अहो नावाला जागा तुमचं नाव दौलतराव आणि जावयाला वाटाणा अक्षता होई. काय चेष्टा लावली सासूबाई. श्रीखंड गुलाबजाम राहू द्या, कोंबडं बी जाऊ द्या, पनीर तर आणाल. पनीर तर मिळेल. हा पनीर एवढा तर खर्च करा. घालू गांडा. लईच आडबाळ माणूस आहे, तोंडाचा पट्टा थांबतच नाही. काय काय म्हणला? कुठं काय म्हणलो? मी ऐकलं. आणतो म्हणालो मी. आणतो म्हणले, आणतायत, येऊ द्या. हम्म. अहो जरा येता सका या. नंदा काय तट्टा लावलीस तू? घर सोडून पण का? आमचं मन रमत नाहीये इथे. पण का नंदा, का माझं काही चुकलंय का? नंदा, का कशाला त्या माणसांचा विचार करतेस? मी तुला वचन देतो, आपल्या मोक्षासाठी ना त्या मुलापेक्षा सुद्धा चांगला मुलगा आणून उभा करतो मी. अरे गेलं ते स्थळ, नाही फरक पडत आपल्याला. प्रश्न स्थळाचा नाही, प्रश्न अपमानाचा आहे. मोक्षा चांगली मुलगी नाही असा संशय त्यांच्या मनात आलाय. अरे तू मंत्री असून सुद्धा त्यांनी आपल्याला नकार दिलाय, कारण आपल्याच घरातून काहीतरी वेगळं ऐकवलं गेलंय त्यांना. मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडणार नाहीये विश्वंभर. नंदा का शांत हो. हे बघ असं तू टोकाचं पाऊल नको उचलूस. अगं काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. पृथ्वी, तू उगाच माझं सांत्वन करू नकोस. हे जे काही सगळं झालंय ना, ते केवळ आणि केवळ श्रावणीमुळे झालंय. काय जावई, काय गरज होती हो मोठपणा करायची? काय सांगाय पाहिजे होतं त्याला? अगं मी फक्त ये मारून येत होतो. आता त्यासने पनीर तर खायला घालावं लागलच, नाहीतर लई कांगावा करेल ती. हाय ती पैसे तुमच्याकडं असतील पैसे तर घेऊन येतो मी. माझ्याकडे नाही ती, मला नका मागू. असं काय करते कारभारने? अगं तर जावं एवढा घरला आलाय, त्याला असं कसं पाठवायचं? अरे डोनेशनचे पैसे नाही देते तर निदान पनीर खायला घालून खुश तर ठेवू ना. मी काय म्हणतो, आत्ताच्या घडीला कोणाकडनं तरी ऊस न घे आणि त्याला पनीर खायला घालू. नाही खायला घातलं ना, हुंड्याचे पैसे द्या म्हणून हट्ट धरील आणि समजा गाव गोळा करेल. काय नवीन आहे तवा? ह्याच्या आधी बी केलंच की त्यांनी. म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगत असते रिक्षा चालवायला जावा म्हणून. तुम्ही रिक्षा चालवली असा ना तर 4 पैसे येतील, मग असा आडीनडीला उपयोगी पडतील ना. पण हिथं माझं ऐकतंय कोण? ये माझी आई, आत्ताच्या घडीला पैसे दे, नाहीतर काय खरं नाही बघ. तो बाबा बाहेर बसलेलाच आहे. द्या हुंडा नाही तर घालतो गंडा म्हणायला. द्या ना. या अशी करून ना माझी बचत सगळी मोडून काढणार आहे तुम्ही. त्या बचतीतले 100 रुपये जास्ती ठेवून पनीर महाग असेल तर माणूस आहेसा तुम्ही. घ्या, लोणच्यातले वाचवून ठेवलेले ते बी संपवले.